दिसतोय पूर्ण पूर्ण म्हणजे ब्लॉगिंग करणं अलाउड नाही ते आपल्या विजय सेल्समध्ये. तुम्ही बॉक्स ओपन वगैरे करताय त्या गोष्टी तुम्ही करू शकता. मी माझा पर्सनल ब्लॉग बनवतोय. मी तुमच्या स्टाफला नाही करत आहे, डिस्टर्ब नाही करत आहे. तेच बोलतं कोणाची प्रायव्हसी डिस्टर्बन्स हां, प्रायव्हसी डिस्टर्ब नाही करत. तो प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, इथं ब्लॉगिंग करायला अलाउड नाही तिथे. तर लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा मला बोलले होते की ब्लॉगिंग करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि मला अनबॉक्सिंग पण करायचं होतं मोबाईल. आता कसं ते नाटके करतात. मस्त एकदा क्रिसमस ट्री बनवलं बघा, क्रिसमस ट्री बनवलं इथे बघा. आमचे 240 रुपयामध्ये आम्हाला 4 बर्गर भेटले टोटल. हा एक पेप्सी आणि फ्रेंच फ्राईज. तिथून रागून निघून गेलो ना, तर ते बोलतात की यार तुम्ही असं रागू नका, तुम्ही व्हिडिओ बनवा, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. कॅशिफायमध्ये आपल्याला किती एक्सचेंजची व्हॅल्यू होते बघूया. तर फायनली बिलिंग वगैरे झालेलं पूर्ण आणि चांगलं बऱ्यापैकी कमीमध्ये पडला मला. तर नमस्कार मंडळी, मी योगेश शिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मस्तपैकी सूर्य आलेले बघा. सूर्य आल्या म्हणजे दुपार झाली, सकाळी येऊन गेली आहे बघा. समोर दिसतोय बघा सूर्य, एक नंबर वाटतं. आजचा दिवस असा आहे की आज संडे असल्यामुळे ना थोडं उशिरा उठलो मी, कारण काहीच काम नव्हतं आज. तर मी उठलो की तिला 10-11 वाजता उठलेलो आहे. तर घरची कामं सर्व आवरली आणि आता आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे झालेला आहे माझा. तर आता मी निघतोय बाहेर. तर बाहेर निघण्याचं एक कारण आहे माझ्याकडे, तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं थांबा. तर बाहेर निघण्याचं कारण म्हणजे हा बघा मोबाईल पूर्ण फुटलेला आहे. एक सेकंड तुम्हाला दाखवतो. तर हा बघा, तुम्हाला मोबाईल दाखवतो. हा बघा, दिसतोय पूर्ण पूर्ण ज्याचं स्टिक होतं ना ते पूर्ण गेलेलं आहे आणि डिस्प्ले असं पूर्ण वरती येतो आहे आणि मध्ये मध्ये हँग पण व्हायला लागला आहे मोबाईल माझा आणि टच पण होत नाही प्रॉपरली. तर अजून 15 दिवस महिन्याभर ठेवला मी. तर पूर्ण डेड होऊन जायला माझं काहीच किंमत येणार नाही. त्यामुळे विचार केला आहे जवळच्या शोरूममध्येच चाललो आहे. वन प्लसच घ्यायचा माझा प्लॅन आहे. लास्ट वीकमध्ये मी विजय सेल्समध्ये गेलो होतो, तर तिथे मी प्रायसिंग वगैरे काढली आहे. वन प्लसचा मोबाईल बघितला आहे मी तिथे. तर आता जाऊया तिथे, बघूया आणि सगळं चेक करू आणि ह्याचे रिप्लेसमेंटमध्ये किती येतात आपण बघूया आणि मग बाकीचे पैसे भरून आपण मोबाईल घ्यायचा आहे. तर चला फटाफट आपण जाऊया, आपला मोबाईल बघूया आणि परचेस करूया. चला सगळं बंद करूया. ब्लॅक फिल्म लावली होती ना मी, त्याच्यामुळे बघा ऊन भरपूर कमी आहे, आतमध्ये येते. तर जरा बरं आहे. उन्हाळ्यामध्ये भरपूर त्याचा फायदा होईल. आतमध्ये ऊन कमी येतं ना, तर हीट पण कमी होते आतमध्ये. चलो हे पण बंद केलं ना की मस्त वाटतं जरा. थोडीशी खिडकी मी ओपन ठेवतो म्हणजे जेणेकरून हवा येईल. चलो सगळं घेतलेलं आहे, बॅग घ्यायची. चलो तर खाली आलेलं. माझी बाईक कुठे लावली बघ. ओके, इथंच लावली बाईक, समोरच आहे, जास्त लांब पण नाही. तर मी माझा बॉक्स पण घेतलेला आहे मोबाईलचा, कारण बॉक्स मी देणार नाही, पण समजा ते बोले की बॉक्स लागेल मला तर बॉक्स देऊन टाकेन. आणि चार्जर नाही घेतला आहे, कारण चार्जर चांगला आहे, ते बोललो की मी चार्जर ठेवतो, फक्त मोबाईलच देणार आहे त्यांना. आणि जर बॉक्समुळे जर ते लोक पैसे कमी करत असतील तर बॉक्स देऊन टाकायचा. मुद्दा म्हणून थोडंसं ट्राय करायचं, बघूया की बॉक्समुळे जर पैसे कमी करतात त्यांना बोलतो बॉक्स आहे माझ्याकडे, बॉक्स धरा, मग पैसे घेऊन टाका. असं पैसे द्या मग जेवढं पाहिजे तेवढं. लास्ट टाइम मी गेलो होतो ना, लास्ट वीकला जेव्हा मी प्राइसिंग काढत होतो तेव्हा मला 4,000ची किंमत सांगितली त्यांनी एक्सचेंजमध्ये. तर आता बघूया किती देतात, 4 देतात की 3.5 देतात की 3 देतात, आपल्याला तर काही आयडिया नाही. तिथं जाऊन आपण थोडंसं चौकशी करूया, बघूया आणि मग घेऊया मोबाईल. चला तर मग डायरेक्ट तिथे जाऊया. कैसा आहे सिंगल बेड ये? 4,000 का? फ्लाई का टोटल फ्लाई हम लोग बनाते हैं, हम लाके रिपेयर नहीं करते, नया जूता सब जुना फर्नीचर लेके नया फर्नीचर बना के देता, ऐसा कुछ होता? जुना फर्नीचर लोग फ्लाई लाते हैं उसके बनाते हैं. ओके. मी ॲक्च्युली इथं थोडंसं माझ्या घरापासून थोडं लांब आहे. एका जागी आलो होतो फर्निचर बघण्यासाठी. माझ्या मित्रानं सांगितलं होतं की एक सिंगल बेड फर्निचर आहे का बघ कुठे, आणि प्राइसिंग काढ त्याची. तर तिथे एक दिसला होता तो, पण तो 4,000 रुपये बोलतो आहे. तिथे 2-3 जागेवरती मला बघायला लागेल आणि मग नंतर त्याला सांगेन काय रेट वगैरे ते इथे. हा पण जुना आहे, कसं आहे उघडून? ये सेकंड हँड है क्या? कितने का है सेकंड? हाँ, कितने का है? ये सब बिका हुआ, टूटा है क्या? बिका हुआ बिका हुआ है क्या? क्या रेट है? इससे कितने में बेचा है? 3,500 में. 3,500 में. और नया बना रहेगा तो इतना बड़ा, ये चलेगा ये कितने का है? 5,000 का है. बना के मिलेगा ऐसा 5,000? और अपने अपने हिसाब से डिज़ाइन रहेगा तो मिल सकता है. ते समोर एक मस्त झाडांचं दुकान आहे, माय बागान म्हणून आहे. हे बघा तिथे जबरदस्त सजवून ठेवलेलं आतमध्ये. मी कधी गेलो नाही तिथे, मला जायची इच्छा होती पण कधी गेलो नाही तिथे.
मी बाहेर नर्सरी असते छोटी मोठी तिथूनच घेतली झाडं, तिथं आतमध्ये नाही कधी गेलो. तर एकदा बघूया तिथं जाऊन, जर आपल्याला कुठली गरज पडेल तर तिथं जाऊन घेऊया आपण. असं काही कन्फर्म नाही आपल्याला आता झाडं लावायची नाहीत, कारण झाडं थोडे लावलेत भरपूर. म्हणजे मी आता इथे 2-3 जागेवरती प्राईस काढतो आणि मग त्याला सांगतो की बाबा ही प्राईस पडते अंदाजे. मला वाटतं 4, 4.5, 5,000पर्यंत सिंगल बेड भेटतो इथे. आणि जसं आपल्याला डिझाईन पाहिजे तसे बनवून देतात बोलले, पण ते कोणता प्लाय वापरणार आहे आणि काय वापरणार त्या हिशोबाने ते रेट ठरवतात. नॉर्मल रेट तरी आपल्याला 5,000पर्यंत भेटत येते. तर फायनली मी पोचलो आहे विजेसेलच्या इथे. मी बाईक पण इथे बाजूला लावले, आतमध्येच पार्क केले इथे यांच्या इथेच. आणि हे आपले विजय सेल्स. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मोबाईल बघूया कुठला भेटतो आहे. म्हणजे OnePlusच घ्यायचा आपल्याला. आतमध्ये जाऊन आपण आता चौकशी करूया. चला CA5 घेतो आणि तो नॉट 5 थोडंसं तो हॅवी आहे, तो रेंज पण थोडं जास्त चांगला आहे, म्हणजे प्राईस पण चांगली आहे, पण आपल्याला बेसिकसाठी ठीक आहे ना. तर याची प्राईस किती आहे? 26-25. तर मी ॲक्च्युली हा बघितला होता लास्ट टाईम. याच्यामध्ये मला ब्लॅक घ्यायचं आहे. तर CA5 आहे बघा, नॉट CA5. तर बघा स्टॉक अवेलेबल आहे का. 2-3 स्कीम होते, त्या आपण स्कीम एकदा विचारून घेऊया आणि मग फायनल करूया कुठला तो OnePlus CA5 बघितला तोच. ते जरा स्कीमचं मला एकदा परत सांगा ना जरा. एक्सचेंज करणार आहे तुम्ही? हां, एक्सचेंज करणार आहे. आणि कार्डवरती पण काहीतरी स्कीम होती ना, तर 256च मी बघतो आहे. आणि 125चा जो आहे त्याची प्राईस 25पर्यंत आहे आणि 27. तर आपल्याला काय डिस्काउंट भेटतो बघूया. हां व्हिडिओ काढायला आलो. काय अलाउड नाही, आधीच मागेच विचारून आलेलो मी. सगळं विचारलं होतं तो तिथे, आणि ते मॅडम हिला पण विचारलं होतं. ते बोलले चालेल, तर काढायचं तर ठीक आहे जाऊ. तर साध्या फायनली हे व्हिडिओ काढून देत नाही आपल्याला. आणि लास्ट टाईम मी विचारलं होतं की व्हिडिओ काढायला अलाउड आहे, पण हे लोक व्हिडिओ काढून देत नाही. तर आपण दुसरीकडे बघूया. चला मग हे लोक व्हिडिओ काढून देत, आपण जरा मुद्दामून बाहेर जाऊया आणि दुसऱ्या दुकानात जाऊन बघूया. तिकडे पण समजा सेम प्राईस असेल तर मग आपण तिकडेच घेऊया. कारण मी यांना सांगितलं होतं अगोदरच की मला इथे ब्लॉग करायचं आहे, त्यासाठी मी ब्लॉग करणार आहे. पण आता हे बोलत की ब्लॉग नाही करायचं. ठीक आहे चालेल, आपण तर ट्राय करूया आणि बाजूच्या दुसऱ्या शॉपमध्ये जाऊया आणि मग बघूया आपण. म्हणजे ब्लॉगिंग करणं अलाउड नाही ते आपल्या विजय सेल्समध्ये. तुम्ही बॉक्स ओपन वगैरे करताय त्या गोष्टी तुम्ही करू शकता. मी माझा पर्सनल ब्लॉग बनवतोय. मी तुमच्या स्टाफला नाही करत आहे, डिस्टर्ब नाही करत आहे. तेच बोलतं, कोणाची प्रायव्हसी डिस्टर्बन्स हां, प्रायव्हसी डिस्टर्ब नाही करत आहे. हां, मग त्यांना कळलं पाहिजे ना. ते बोलतात की इथं ब्लॉगिंग तुम्ही करू नाही शकत डायरेक्ट बोलून. त्याच्यासाठी मी काय क्लिअरन्स केलं ना आपल्याकडून, तेच क्लिअरन्स केलं ना. आपलं बोलणं कशावरती पण झालं? मी परमिशन घेऊन आलो ना, मी काही विदाउट परमिशन नाही आलोय. परमिशन मी तेच बोलतोय सर. ब्लॉगिंग कोणत्या गोष्टीची आहे ना, कोणाची ठीक आहे, मी नाही करत ब्लॉगिंग इथं, मोबाईल नाही घेत. थँक्यू. ठीक आहे, चलो थँक्यू. तर प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे, इथं ब्लॉगिंग करायला अलाउड नाही तिथे. तर लास्ट टाईम मी आलो होतो तेव्हा मला बोलले होते की ब्लॉगिंग करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि मला अनबॉक्सिंग पण करायचं होतं मोबाईल. आता कसं ते नाटके करतात. तर आता आपण बघूया दुसऱ्या शॉपमध्ये बघूया. इथं मस्त क्रिसमस ट्री बनवलेली आहे बघा. मी बाजूच्या मॉलमध्ये आलो आहे, ओरियन मॉल आय थिंक आहे. ओरियन मॉल आहे ना, मी नाव नाही वाचलं ॲक्च्युली, मला वाटतं ओरियन मॉलच आहे. मस्त एकदा क्रिसमस ट्री बनवलं बघा, क्रिसमस ट्री बनवलं इथे बघा. व्हिडिओ बनवू शकतो ना. तर मी आता आलो रिलायन्स डिजिटलमध्ये आणि तिकडे तर आपल्याला काही व्हिडिओ बनवून दिला नाही, त्यामुळे आपण इथे येतो आहे. मला याचं प्रायझिंग सांगा ना काय आणि कसं. 24,999 याचा प्राइसिंग आहे. ओके, क्रेडिट कार्ड असेल तर अजून डिस्काउंट भेटून जाईल. तर इथे बघा प्राईस किती भेटते आपल्याला आणि मग त्याच्यानंतर आपण डिसाईड करूया कुठे घ्यायचं ते. मला जरा प्रायझिंग अजून काहीतरी कमी करा, कारण लास्ट टाईम मी घेऊन गेलो होतो. बघा याची प्राइस वाढली, 31,999 होती. ते नकोच आहे मला, हा नकोच आहे. त्याची पण प्राइस वाढणार. हा मग वाढणार, मी आजच घेतो ना, मी वाढायच्या अगोदरच. मला काहीतरी बेस्ट करून द्या. मी आलो आहे, तुम्ही बोलला होता तुम्ही या रिटर्न, तुम्हाला बेस्ट करून देतो. तर मला एक फायनल सांग का काहीतरी. नाही माहिती आहे म्हणून मी आलो. तुम्ही बोलला तुम्ही या रिटर्न, म्हणून मी आलो आहे. आता मला विजय सेल्समध्ये पण गेलो असतो मी, तिथं मला थोडीशी प्राईस कमी पडले. तुम्ही जे मला सांगितले ते मला 26, तुमचं 25,700 आलं ना काहीतरी. 750. हां, तिथे मला एक्सचेंजमध्ये पण थोडंसं जास्त भेटतं. मी माझा मोबाईल एक्सचेंज करणार आहे ना. हो माहिती आहे, त्या दिवशी तुम्ही आले. हां, कुठला फोन होता आपला? OnePlus C3 आहे की काय माहीत नाही, आता आठवत नाही. C3चं वाटतं. किती वेळ? तुम्ही सांगा फायनल तुमचं किती होईल. किती वेळ? ते तुमच्याकडे सांगा, मग मी दिसा सांगतो ना. एक्सचेंज करायचं का? हां, किती GB आहे? 8 GB 128 आहे.
तर इथे मी याची प्राइसिंग काढली. मला एक्सचेंजमध्ये फक्त मला इथे 1500 रुपये भेटत आहेत आणि बाकी 1250 रुपये ते कार्डचं डिस्काउंट आहे. तर असं मिळून मला 3000 रुपये कमी पडतात टोटल. आणि म्हणजे मला 27चा मोबाईल आहे तो मला 24,250ला पडतो आहे. तर इथे मला लास्ट कॉस्टिंग पडलेली आहे 23,750ची. आणि विजय सेल्सवाल्यांचा पण कॉल आला होता की मी तिथून रागून निघून गेलो ना, तर ते बोलतात की यार तुम्ही असं रागू नका, तुम्ही व्हिडिओ बनवा, चालेल, काय प्रॉब्लेम नाही, आणि येऊन तुम्ही व्हिडिओ बनवा बोलले मला. तर ह्यांची लास्ट कॉस्ट 23,750 येते. आणि जर त्याच्या खाली त्यांची प्राईस आली विजय सेल्सवाल्याची तर आपण तिथे घेऊया, नाही तर आपण रिटर्न इथं परत येऊया. तर त्यांनी कॉल केला तर मला पण वाईट वाटलं यार की दोनदा आपण जाऊन आलो, मी प्राइसिंग पण तिथे काढून आलो होतो आणि आता सडनली मी तिथून निघून येणं थोडंसं वाईट वाटलं मला पण. त्या लोकांनी मी दोनदा परमिशन घेतली होती की मी व्हिडिओ बनवणार आहे, तर ते हो बोलले होते आणि अचानक मला बोलले की व्हिडिओ नाही बनवू शकत. तर थोडंसं माझा पण इगो वाट झाला यार, एवढं परमिशन घेऊन पण ते लोक नंतर बोलतात की व्हिडिओ नाही बनवू शकत. तर त्यामुळे मी थोडंसं डिसअपॉइंट झालो. मग इकडे आलो क्रोमामध्ये, आपलं क्रोमा नाही रिलायन्स डिजिटलमध्ये आलो. तर आम्ही मस्तपैकी एक डिस्काउंट घेतलेला आहे बर्गर किंगचा. नको याचं दुसरं ॲपचा डिस्काउंट भेटलेला आहे. आम्ही ॲक्च्युली 2 बर्गर घेतले होते, त्याच्यामध्ये एक आम्हाला फ्री भेटला कारण फर्स्ट टाईम लॉग इन केल्यामुळे. तर नशीब आम्ही त्या ॲप चालू केलं म्हणून बरं झालं, त्यामुळे डिस्काउंट भेटलं चांगलं मस्तपैकी. आमचे 240 रुपयेमध्ये आम्हाला 4 बर्गर भेटले टोटल. हा, एक पेप्सी आणि एक फ्रेंच फ्राईज. तर चला आपण आता एन्जॉय करूया आपलं मील. तर हे आमचं आहे 240 रुपयाचं बर्गर. 3 नॉनव्हेज आहे, एक व्हेज, एक फ्रेंच फ्राईज आणि एक कोक. बॅक काउंट होते. हा, पेप्सी पी घेणार आहे 50 घ्या. ते स्ट्रॉनी पी. चला आम्ही मील एन्जॉय करतो आणि मग तिकडे जाऊया आपण. मस्त झालेलं आपलं. थोडंसं नाश्ता करून घेतला कारण दुपारी सकाळी ॲक्च्युली लवकर जेवलो होतो मी, नाश्ता केला होता. आणि आता 4:30-5 वाजलेले आहेत. तर एक बर्गर खाल्ला आणि मग निघालो. ॲक्च्युली तर मोबाईल एक्सचेंजमध्ये कॅशिफायवाले पण आहे तिथे. तर आता कॅशिफायमध्ये आपल्याला किती एक्सचेंजची व्हॅल्यू होते बघूया. आणि तिकडे जे व्हॅल्यू आली होती ना ती जर मॅच झाली तर आपण इथे करूया, नाही तर मग तिकडे करूया. कॅशिफायला 4,900 मला आले ना. कॅशिफायची किती प्राईस बोले? 4,900. कॅशिफायला 4,929 माझं भेटलेलं आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आला आहे, मी आपलं क्रेडिट कार्ड घरीच विसरलो. आता क्रेडिट कार्ड घ्यायला चाललो आहे. क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर मग इथे येतो फटाफट. आणि मोबाईल पण मस्तपैकी कमीमध्ये पडला. चला मग डायरेक्ट घरी जाऊया पहिलं आणि मग क्रेडिट कार्ड घेऊन येऊ. ब्लॅक कलर आहे. हां, थांबा जरा देख. तर फायनली आपला मोबाईल आलेला आहे. नोट C5. हा, इथे आहे 8GB 256GB. आता अनबॉक्सिंग करू याची. आशिष प्रॅक्टिस ओपन हां, हे सील नाही ओके, ते डायरेक्ट कट करतो. समझा. 12,512 मिनट कलर. त्याच्यात कवर आलेलं आहे. क्या है सीरियल नंबर क्या? चार्जर कॉर्ड चार्जर पिन. नहीं तो कवर नहीं. फोटो ले बिल का. कवर लावून टाकतो. सिम का नाही टाकायचं आता. हां, टाकायचं पण येतात बऱ्यापैकी ना. सगळं तर माझं सिक्रेट आहे ऑलरेडी. जरा चार्जिंग चेक करून घेऊया की चार्जिंग चालते की नाही प्रॉपर. किती वॉट्सचं आहे जरा दाखवा. उलटा. ठीक आहे. तर फायनली बिलिंग वगैरे झालेलं पूर्ण आणि चांगलं बऱ्यापैकी कमीमध्ये पडला मला. ॲक्च्युली 200 का समथिंग असं मला पडला. 27चा मोबाईल आहे. तर मला डिस्काउंट करून माझा मोबाईलचे 4,000 रुपये माझ्या मोबाईलची एक्सचेंज व्हॅल्यू आली. आणि आता फायनली परचेस केलेलं आहे. तर आपण इथून घेऊन निघूया आपल्या घरी डायरेक्ट. फायनली आमचं मोबाईल घेऊन झालेलं आहे. दाखव इकडं मोबाईल जरा. तर फायनली मोबाईल घेऊन झालेलं आहे आणि आता थोडंसं मचमच पण झाली होती आणि थोडंसं प्रॉब्लेम्स पण झाले होते. पण इकडे आलो ते खूप बरं झालं कारण मला 20,000 रुपये मोबाईल पडलेला आहे. 27,000चा मोबाईल 20,000ला पडला. मला 4,000 रुपये त्याचे गेले आणि बाकीचं डिस्काउंट वगैरे क्रेडिट कार्डचं डिस्काउंट भेटलं थोडंसं.
आणि अजून ह्याने पण डिस्काउंट आहे थोडंफार. सगळं मिळून मला 20 रुपये मोबाईल पडलेला आहे आणि जबरदस्त वाटलेलं आहे. तर आता थोडं फायनली मी आता हा मोबाईल घेऊन घरी जातो आणि अनबॉक्सिंग तर इथं झालेलं ऑलरेडी. त्यामुळे डायरेक्ट घरी जाऊन अनबॉक्सिंग घरी जाऊन थोडंसं आता सेटिंग वगैरे करायची आणि मग मोबाईल वापरायला सुरुवात करायची. तर हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया आणि जाऊया. पण आता थोडंसं एक काम आहे, तर भेटायचं एकाला, म्हणजे इथं भेटून मग काम वगैरे करून मग घरी जायचं डायरेक्ट. तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.